सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वांचे लक्ष लागलेल्या MIM पक्षाच्या शहराचे अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी अचानक आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळासह कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली। शाब्दी हे राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसून आले। एकूणच पक्षात चाललेल्या वातावरणामुळे शाब्दी नाराज असल्याचे पाहायला मिळते। त्यामुळे महानगरपालिकेचे उमेदवार निवड कोणाच्या नेतृत्वाखाली होणार याकडे लक्ष लागले आहे। दरम्यान MIM कडून इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता 75% कार्यकर्त्यांमधून फारुख शाब्दी सांगेल तो पक्ष घेईल, तो निर्णय आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया ऐकण्यास मिळाल्या। यावरून शाब्दी यांच्या पाठीशी सोलापुरातील बहुसंख्य कार्यकर्ते मुस्लिम समाज असल्याचे पाहायला मिळते। महाराष्ट्रातील सोलापूर शहरात ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच AIMIM पक्षांतर्गत राजकीय घडामोडींना वेग आला असून सोलापूरचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या विरोधात पक्षाकडून संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आरोप पुढे येत आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार अलीकडच्या काळात सोलापुरातील पक्ष संघटनेत काही महत्त्वाचे निर्णय व बदल हे कोणतीही पूर्व सूचना न देता घेतले गेले। या निर्णयांमुळे फारुख शाब्दी यांची भूमिका कमकुवत करण्याचा हेतू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की जर पक्ष बळकट करणे हाच खरा उद्देश असता तर सर्व ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन पारदर्शक पद्धतीने निर्णय घेतले गेले असते। मात्र सध्याच्या घडामोडींमुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी ही उघड होत असल्याचे चित्र दिसत आहे। या प्रकारामुळे सोलापुरातील AIMIM कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून पक्ष नेतृत्वाकडून यावर कोणते स्पष्टीकरण दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।